बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं, श्री बिरुदेवाच्या नावानं चांग भलं. मंडळी, अक्षरशः अंगावरती काटा उभा करणारी, अंगावरती शहारे आणणारी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही की तुम्ही बोलाल हे असंही घडू शकतं. मंडळी, होय, बाळूमामांची भाकणूक याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, श्री बिरुदेवाची भाकणूक याच्याबद्दल तुम्ही ऐकलं असेल, परंतु तुमचा सुद्धा विश्वास बसणार नाही अशी जराशी आतली माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. होय मंडळी, देव हे नेमकं थोतांड आहे, अंधश्रद्धा आहे की सत्य आहे की वास्तव आहे, हेच आजच्या लोकांना कळलं नाही. आपण नास्तिक बनावं की आस्तिक बनावं हेच लोकांना समजत नाही. एक माणूस त्याच्या जीवनामध्ये काहीतरी देवाची प्रचिती आली की मग आस्तिक बनतो, तो देवदेव करायला लागतो, तो बाळूमामांच्या मेंढरांची सेवा करतो. आणि दुसरीकडे मात्र एखादा माणूस देवाचं अस्तित्वच या जगामध्ये नाही असं समजून शांत राहतो. उलट जे देवदेव करतात, देवाची पूजा अर्चा करतात, त्या लोकांना देवभोळ समजतो. मंडळी, चला तुम्हाला सांगतोय की श्रद्धा आणि अंधश्रद्धा. आता तसं बघायला गेलं तर आपल्याकडे अंधश्रद्धा पाळणं हे कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. मग देव अंगामध्ये येतो का? तर होय मंडळी, देव अंगामध्ये येतो, देव अंगामध्ये येतो. परंतु असं नाही की तुम्ही ज्या ज्या लोकांना पाहताय की त्यांच्या अंगामध्ये देव आलाय तो देव आलेलाच असेल असं नाही. खरं तर स्वतःचं पोट भरण्यासाठी, चार पैसे कमवण्यासाठी देवाच्या नावावरती काही लोक धंदा मांडतात आणि उगच अह करत बसतात आणि देव अंगात आल्याचा आवांतात. आता हा झाला अंधश्रद्धेचा विषय, परंतु खरोखरच मंडळी सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये देव येतो का? ऐकल्यानंतर अंगावरती काटा उभा राहील. याचं उत्तर हो असं आहे की श्री विठ्ठल बिरुदेवाची भाकणूक तुम्ही ऐकली असेल की त्या कोण्यातरी सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये देव येतो. मामांची, बाळूमामांची भाकणूक तुम्ही ऐकली असेल, त्या सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये संचार रूपाने तो देव येतो आणि भाकणूक सांगतो. तुम्ही ऐकलं असेल श्री बिरुदेवांची भाकणूक. मंडळी, थोडंसं शांत चित्ताने ऐका, अंगावरती शहारे आल्याशिवाय राहणार नाही. एकदम आतली गोष्ट तुम्हाला, एकदम आतली माहिती तुम्हाला सांगतोय. जी जी भाकणूक सांगितली जाते ती खरीच ठरते का? बघा, त्या भाकणुकीमध्ये सांगण्यात येते की रेल्वेचे अपघात होतील, दुष्काळ येईल, कधी सांगितलं जातं पूर परिस्थिती येईल, कधी सांगितलं जातं राजकारणामध्ये उलथापालथ होईल, कधी सांगितलं जातं युद्ध पेटेल. मंडळी, कधी सांगितलं जातं राजकीय नेते संपतील, राजकारण खालच्या स्तराला. आता बाकीचं जास्त काय तुम्हाला सांगत नाही, परंतु एवढं तर तितकं सत्य आहे की लोक बोलतात की जी काही भाकणूक सांगितली जाते ते सगळं खरं ठरत जातंय. आता तुम्हाला सांगतो की भाकणूक ही नेमकी श्रद्धा की अंधश्रद्धा, याच्यामधलं सत्य काय, तथ्य काय, असत्य काय, सगळ्याची चाचपणी आता आपण करतोय. मंडळी, तुम्हाला अगदी भान हरपून टाकणारा असा एक प्रसंग सांगतो. शिर्डी, साईबाबांची शिर्डी तुम्हा सगळ्यांना माहित असेल की त्या ठिकाणी एक वीरभद्र बिरुदेवाचं एक मंदिर आहे छोटस. आणि त्या काळामध्ये, इंग्रजांच्या काळामध्ये, त्या जंगलामध्ये ते मंदिर होतं. आणि त्या ठिकाणचा एक इंग्रज अधिकारी सहज आपला हवापालट करण्यासाठी स्वतःच्या बायकोला घेऊन फिरण्यासाठी बाहेर निघाला. सोबत थोडंफार सैन्य होतं आणि तो त्या ठिकाणी साधारणतः संध्याकाळच्या 4:30-5 वाजायच्या दरम्यान त्या मंदिराच्या जवळ गेला. तिथून जात असताना काहीतरी ढोल ताशपाचा आवाज त्याला ऐकू येऊ लागला. त्यानं आपला घोडा थांबवला. बाजूने असणारे सैन्य, त्याची बायकोही थांबली. बायको बोलली की हो काय आहे तिकडं. ते इंग्रजीमध्ये एकमेकांना बोलत होते. तेव्हा ज्याला मराठी समजते अशा आपल्या सैन्याला त्यानं घोड्यावरून खाली उतरवलं आणि सांगितलं की त्या मंदिरामध्ये नेमकं काय चालू आहे तू बघून ये. मंडळी, तो जो सैनिक आहे तो खालती उतरला, लगबगीने गेला, चौकशी केली तर त्या ठिकाणी व्हायकाचा कार्यक्रम होता. आता व्हायकाचा कार्यक्रम म्हणजेच भाकणुकीचा कार्यक्रम. या पुढच्या वर्षभरामध्ये नेमकं काय घडणार आहे, पाऊस पाणी कसं असणार आहे, दुष्काळ असणार आहे की पाऊसकाळ चांगला असणार आहे, मग युद्ध होणार आहेत की काय अपघात होणार आहेत, याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्यामध्ये सांगितली जाते. असा तो भाकणुकीचा कार्यक्रम आहे असं त्या सैनिकानं परत येऊन आपल्या त्या सरदाराला सांगितलं, त्या इंग्रज अधिकाऱ्याला सांगितलं. आता तो जो इंग्रज अधिकारी आहे त्याचा असा देवी देवतांवरती अजिबात विश्वास नव्हता. त्याला राग आला, तो पिसाळला. अरे असं कुठं असतंय होय? तो इंग्रजीमध्ये तडा 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 बोलू लागला.
मंडळी अक्षरशः अंगावरती काटा उभा राहील तुमच्या सुद्धा. नंतर जे काही घडलं ते फक्त तुम्ही ऐकून जावा. अक्षरशः अक्षरशः पायाखालची जमीन सरकून जाईल. तो इंग्रज अधिकारी उतरला घोड्यावरून, तड 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 चालत त्या मंदिरामध्ये गेला. बघितलं तर काय, सगळी लोक, ढोल तापाचा आवाज, धनगर बांधव तिथं जमलेले होते. आता हा जो वीरभद्र बिरोबा आहे त्याचं ते मंदिर होतं. आणि बिरोदेवाला धनगर समाजातली लोक विशेषतः जास्त मानत. तसं बघायला गेलं तर हा सत्वशील देव आहे. या देवाची पूजा अर्चा किंवा या देवाची भक्ती सगळ्या समाजातली लोक करतात, परंतु विशेषतः धनगर बांधव तिथं जमलेले होते. एक जो भक्त आहे त्या सत्वशील भक्ताच्या अंगामध्ये बिरुदेव संचारलेले होते. आणि तो जो भक्त आहे तो आपली एक वेताची काठी होती आणि सपासप आपल्या पोटावरती वार करत होता. सपासप त्या काठीने आपल्या पोटावरती मारून घेत होता. आता हा जो इंग्रज अधिकारी आहे हे ते पाहून हसू लागला. आणि नंतर मात्र त्याला राग सुद्धा आला की अरे ही काय अंधश्रद्धा लावली आहे, ही अंधश्रद्धा आम्ही अजिबात पाळत नाही. आणि इंग्रज हे पूर्णपणे अंधश्रद्धेच्या विरोधात होते मंडळी. आता तो जो इंग्रज अधिकारी आहे तो चिडला, रागाला गेला. अरे म्हणला काय लावलंय तू, हे काठीने काय पोटावरती मारून घेतोयस? खराच तुझा जर सत्वाचा देव असेल तर ह्या तलवार घे आणि ह्या तलवारीने स्वतःवरती वार काढ. मंडळी, ज्या भक्ताच्या अंगामध्ये ते बिरुदेव संचारले होते त्या भक्ताने ते वेताची काठी खाली फेकून दिली आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्या मेनातली ती कमरेची तलवार काढली आणि त्याच्या हातामध्ये दिली आणि बोलला की अरे खरंच तुझा सत्वाचा तो बिरुदेव असेल, तो देव असेल तर कर या तलवारीने पोटावरती वार. मंडळी, अक्षरशः त्या संचार रूपाने अवतरलेल्या त्या बिरुदेवाने म्हणजे त्या भक्ताने त्या हातामध्ये तलवार घेतली आणि सपकन स्वतःच्या पोटावरती वार काढला. टरकन पोट फाडलं, रक्ताची चिळकांडी उडाली. मंडळी, त्या क्षणाला चमत्कार असा घडला, तुम्हाला सांगतो की ती सगळी जमलेली ती भक्त मंडळी आहेत, ते धनगर बांधव आहेत, त्याने तो जो भंडारा आहे तो भंडारा त्या पोटावरती त्या माणसाच्या त्या संचार रूपाने अवतरलेल्या त्या देवाच्या अंगावरती टाकला आणि क्षणार्धामध्ये ती जखम नाहीशी झाली, व्यवस्थित झाली. असे सपासप 10 ते 12 वार त्या देवाने स्वतःच्या अंगावरती काढले. परंतु जसा वार निघायचा, रक्ताची धार निघायची आणि जसे ते भक्त भंडारा अंगावरती टाकायचे तसं ते जखम आणि सगळंच नाहीसं व्हायचं. हे सगळं ऐकल्यानंतर, हे सगळं समोर डोळ्यांनी बघितल्यानंतर मात्र त्या इंग्रज अधिकाऱ्याला नवल वाटलं. त्याला वाटलं की हे काहीतरी चेटूक आहे, म्हणजे हे काहीतरी चमत्कार दाखवल्यासारखं असे हे दाखवत आहेत, काहीतरी हातचालाकी करत आहेत. तो इंग्रज अधिकारी त्याचा अजूनही विश्वास बसेना. तो बोलला की अरे हे काय लावलंय तुम्ही? असे चेटूक करणारे, असे चमत्कार करणारे मी फार बघितले आहेत. तुमचा देव ही भाकणूक सांगतोय ना हो, पुढच्या वर्षभरामध्ये नेमकं काय घडणार आहे ते जर तुमचा देव सांगत असेल तर मला एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे की ही जी माझी घोडी आहे ही 2-3 दिवसानंतर व्यायला झालेली आहे. बघा, 2-3 दिवसानंतर ही घोडी व्यायला झालेली आहे. मग तिला नेमकं काय होणार ते तुमचा देव सांगू शकेल का? तुम्ही आता भाकणूक सांगणार, मग पुढं वर्ष निघून जाणार, मग कधी काय घडणार ते कुणाला कसं समजणार? आत्ताच्या आत्ता दूध का दूध पाणी का पाणी मला हवंय. ह्या माझ्या घोडीला नेमकं काय होणार ते तुम्ही सांगा. बघा मंडळी, त्या देवाने लगेच सांगितलं, संचार रूपाने अवतरलेल्या त्या बिरुदेवाने सांगितलं की 4 पाय ढवळा आणि गळ्याला गळपांडा होईल बघ, म्हणजे तुमच्या घोडीला नर होईल. त्याच्या गळ्याला पांढरा पट्टा असेल, पांढऱ्या रंगाचा पट्टे असतील आणि त्याचे पाय हे ढवळ्या रंगाचे असतील. आणि बघा मंडळी, तो जो इंग्रज अधिकारी आहे त्याने तलवार घेतली आणि ती जी आपली गाभण घोडी होती, 2-3 दिवसांनी व्यायला झालेली घोडी होती, टरकन त्या घोडीच्या पोटावरती तलवारीने वार काढला. ते तलवारीने पोट फाडलं आणि त्याच्यामधून ते जे वासरू आहे ते त्या घोडीचं वासरू बाहेर काढलं. आणि बघतोय तर काय मंडळी, जसं त्या देवाने सांगितलं होतं की 4 पाय ढवळा, गळ्याला गळपांडा, अजून काही त्या वासराचं वर्णन केलेलं होतं, त्या घोड्याच्या शिंगराचं वर्णन केलेलं होतं, त्याच पद्धतीनं ते नर जातीचं शिंगरू त्या घोडीच्या पोटामधून बाहेर आलं. आता मात्र मंडळी त्या इंग्रज अधिकाऱ्याला आपली चूक समजली. त्यानं त्या देवाच्या चरणावरती अगदी डोकं टेकलं, तो गडागडा लोळू लागला, माफी मागू लागला. त्याला मात्र
देवाचं सत्व, बिरुदेवाचं सत्व, याच्यामधलं सत्य तथ्य सगळं काही कळालेलं होतं. त्याच्या सुद्धा अंगावरती काटा उभा राहिलेला होता आणि तो इतकंच दया याचना करत होता, क्षमा मागत होता की माझं चुकलं. इंग्रजीमधून तो ओ माय गॉड, ओ माय गॉड, अरे माझ्या देवा, अरे माझ्या देवा असं बोलत होता, उद्गार काढत होता. अगदी सगळ्यांच्या अंगावरती शहारे उभे राहिलेले होते. आणि त्या इंग्रज अधिकाऱ्याने त्या घोडीचं पोट फाडून ते वासरू बाहेर काढल्यामुळे घोडेही तडफडून तडफडून पाय खोडत होते. आता बघा मंडळी, त्या बिरुदेवाने म्हणजे त्या सत्वशील भक्ताच्या बुद्धीवरती स्वार होऊन त्या भविष्य सांगणाऱ्या त्या बिरुदेवाने त्या इंग्रज अधिकाऱ्याला खांद्याला धरून उभं केलं आणि सांगितलं की कोणत्याही गोष्टीवरती चटकन विश्वास ठेवायचा नाही. तुमची याच्यामध्ये काही सुद्धा चूक नाही. याच्यामध्ये सत्य काय, असत्य काय, श्रद्धा आहे की अंधश्रद्धा आहे, याची आपण चाचपणी केली पाहिजे. याच्यामध्ये तुमची चूक अजिबात नाही. परंतु एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसताना उगीच ही अंधश्रद्धा आहे, हे थोतांड आहे असंही संबोधणं हे चुकीचं आहे. प्रत्येक गोष्टीची आपण शहानिशा केली पाहिजे. हा बिरुदेव देव सत्वाचा देव आहे अशा पद्धतीने त्या इंग्रज अधिकाऱ्यांना सांगितलं. आणि बघा मंडळी, नंतर मात्र ती जी घोडी आहे, ज्या घोडीचं पोट फाडून ते वासरू बाहेर काढलेलं होतं, ते जे शिंगरू बाहेर काढलेलं होतं, त्या घोडीवरती त्या देवाने, संचारूपाने अवतरलेल्या त्या देवाने भंडाऱ्याची उधळण केली आणि परत त्या घोडीच्या त्या पोटावरची जखम नाहीशी झाली. ती तडपडणारे पाय खोडणारी घोडी उभी राहिली. आणि बघा मंडळी, हाच सगळा घडला तो बिरुदेवाचा चमत्कार. बघा मंडळी, तुमचा सुद्धा विश्वास बसत नाही ना, तुमचा सुद्धा विश्वास बसत नाही ना. होय मंडळी, ह्याच्यामध्ये सत्य आहे, तथ्य आहे. ही जी भाकणूक असते, आपण बोलतो की बा ही भाकणूक म्हणजे निव्वळ अंधश्रद्धा आहे, हे सगळं काही खोटं आहे. परंतु वास्तविकता अशी आहे की त्या भाकणुकींमध्ये जे काही सांगितलं जातंय ते एकदम सत्य घडत जातंय. बघा, देशांमध्ये युद्ध लागेल ते सांगितलं होतं, ते सगळं वास्तवात उतरलं. राजकीय नेते या त्या पक्षामधून कोलांट्या उड्या मारतील हे सांगितलं, ते सत्य होतं. विमानांचे अपघात होतील ते सांगितलं, रेल्वेचे अपघात होतील ते सांगितलं. बघा, विमानांचे अपघात आपण डोळ्याने अख्ख्या महाराष्ट्राने, अख्ख्या जगाने बघितलं की त्या विमान अपघातामध्ये बारामतीचे श्री अजितदादा पवार हे आपल्या सगळ्यांना सोडून गेले. रेल्वेचे अनेक ठिकाणी अपघात झाले. त्याच्यानंतर अहमदाबाद या ठिकाणी त्या बाजूला पण विमानाचा मध्यंतरी मोठा अपघात घडला. म्हणजे हे जे सगळं भविष्य सांगितलं जातं किंवा हे जे भाकणूक सांगितली जाते, याच्यामध्ये नक्कीच वाटतं की काहीतरी तथ्य आहे आणि त्याच्यामध्ये खरंच मंडळी तथ्य आहे, सत्य आहे, वास्तव आहे. तर हीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचा मी प्रयत्न केला. बघा, बिरुदेव सत्वाचा देव आहे. तो जो इंग्रज अधिकारी आहे त्याला सुद्धा खात्री पडली की हा बिरुदेव म्हणजे अग्नीचं घर आहे. हा बिरुदेव सत्वाचा देव आहे. तर चला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा. आता मी तुमचा सगळ्यांचा निरोप घेतोय. बिरुदेवाच्या नावानं चांग भलं, संत सद्गुरू बाळूमामांच्या नावानं चांग भलं. भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.